तुम्हाला जर नीटचं आठवत असेल तर बघा, मागच्या वर्षी महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना तुरुंगवास घडणार याबद्दल सातत्यानं माध्यमात चर्चा रंगत होत्या. त्यात गृहमंत्री अनिल देशमुख, सचिन वाझेनंतर मग त्या अनिल देशमुखांनंतर दुसरा अनिल कोण यावरही किरीट सोमय्या, मोहित कंबोज आणि भाजपाचे इतर नेते उघडपणे बोलत असायचे. त्याचवेळी हे जवळपास कन्फर्म झालेलं होतं की हा दुसरा अनिल म्हणजे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमधला वकील बाबू अनिल परब असणार आहे. परिवहन मंत्री असताना जो एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप झाला, त्या संपात सामान्य गोरगरीब कामगारांचे तळतळाट, संप काळात जे 124 कामगार शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांचे शिव्याशाप हे या गेंड्याच्या कातडीला भोवणारच होते. त्याचाच परिणाम हे जुलमी सरकार 2.5 वर्षात कोसळलं. अनिल देशमुख, नवाब मलिक आणि या महाआघाडीचे शिल्पकार संजय राऊत तुरुंगात जाऊन आले. हे तिघेही सध्या जामिनावर बाहेर आहेत, निर्दोष सुटलेले नाही आहेत. पण त्याच वेळेस परिवहन खात्यातला भ्रष्टाचार, तो RTO बजरंग खरमाटे याचं प्रकरण आणि महत्त्वाचं म्हणजे दापोलीतला CRZ बांधलेला साई रिसॉर्ट, ही 2 प्रकरणं अनिल परबांच्या अंगलट येणार हे जवळपास निश्चित झालं असताना म्हणजे कोर्टाचा निकाल आला त्यानंतर किरीट सोमय्या तो फायबरचा हातोडा घेऊन दापोलीला गेले, रिसॉर्ट तुटणार वगैरे वल्गना करून आले. पण ना रिसॉर्ट तुटलं ना अनिल परब आत गेले. नेमकं काय झालं होतं त्यावेळेस यावरच आज सविस्तर बोलणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आकार डिजिटल. मित्रांनो नमस्कार. दापोलीतल्या 2 वादग्रस्त बांधकामांबद्दल प्रचंड चर्चा झाली होती कोविड काळानंतर. विशेष म्हणजे ही बांधकामं ऐन कोविडमध्ये सरकारी लॉकडाऊनच्या नियमांना धाब्यावर बसवून सुरू केली होती. त्यातलं एक होतं ते उद्धव ठाकरेंचे PA मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचं बांधकाम आणि दुसरं म्हणजे ॲडव्होकेट अनिल परब यांच्या तथाकथित साई रिसॉर्टचं बांधकाम. मिलिंद नार्वेकरांचा बंगलाही दापोलीतल्या मुरुड गावच्या समुद्रकिनारी येतो. CRZचं उल्लंघन होतं, यावर आरडाओरडाही झाला होता. नार्वेकर सध्या राहतात त्यांच्या रेसिडेन्सी नावाच्या बिल्डिंगमधून मागच्या बाजूला जो खारदांड्याचा समुद्र आहे तो समुद्र दिसतो. त्यांना समुद्र बघायचा आहे म्हणून असा कुठला तरी बंगला बांधावा तसं नव्हतं, तरी त्या गावात बंगला असावा असं का वाटत होतं, कारण की हे मुरुड हे गाव नार्वेकरांचं आजोळ आहे, आईचं माहेर. नार्वेकरांच्या भावना काही असो, या बंगल्याचं बांधकाम हे CRZ 3 येत होतं. त्यासाठी त्यांनी कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती, कारण त्यावेळेस आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते तर नार्वेकरांचे साहेब म्हणजे उद्धव साहेब CM होते. मग कशाला कुठल्या परवानग्या घ्यायच्या. किरीट सोमय्यांनी बोंबाबोंब केल्यानंतरही मंत्रालयातून या बंगल्याला अभय मिळालं होतं. पण फुकटचं झंझट नको या उद्देशानं मिलिंद नार्वेकरांनी संबंधितांना यावर उपाय विचारला. जर का बंगला तोडूनच टाकला तर ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. या तत्वानुसार कुठल्याच कारवाईचा संबंध येणार नाही हे समजल्यावर मिलिंद नार्वेकरांनी करोडो रुपयांच्या त्या बंगल्यावर हातोडा चालवला स्वतःहून. बंगला तोडून ते मोकळे झाले, विषय संपवला. अनिल परबांचं साई रिसॉर्ट मात्र प्रचंड बेकायदेशीर मार्गानं उभं राहिलेलं आहे. एकतर कोविडमध्ये उभं राहिलं, त्यात अनिल परब आणि त्यांचा पार्टनर सदा कदम यांच्यातल्या काळ्या पैशांचा व्यवहार यावर EDनं चौकशी सुरू करून ही मालमत्ता जी आहे ती ताब्यात घेतली होती. सदा कदम आणि जयराम देशपांडे नावाचा एक माणूस यांना अटकही झालेली आहे. पण अनिल परब मात्र बाहेर आहे. मधल्या काळात हे प्रकरण जास्तच तापलेलं असताना अनिल परब हे रात्रीच्या अंधारात महाराष्ट्र भाजपातल्या एका वजनदार नेत्याला जाऊन भेटले आणि अगदी गयावया करून हातपाय पडून आपली अटक लांबवून आलेली आहे. परब आणि त्या नेत्याच्या तथाकथित भेटीबाबत प्रचंड गुप्तता पाळली गेली होती, पण तरीही या भेटीचे बरेच महत्त्वाचे धागेदोरे काही हितचिंतकांनी गोळा करून ठेवलेले आहेत असं समजतंय. आता हे हितचिंतक नेमके कोणाचे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना. असो, कोण आहे ते हितचिंतक आणि कोणाचे हितचिंतक हे मी लवकरच तुमच्या पुढे उघड करीन. तुर्तास हा सस्पेन्स असाच कायम राहू द्या. मगर बकरा कब तक खैर मनाएगा, बकरे की जान एक ना एक दिन तो जानी है, वो दिन नजदीक आ गया है. काल जिल्हा सत्र न्यायालयानं अनिल परबांना हे रिसॉर्ट पाडून टाकण्याचे आदेश दिलेले. CRZ आणि हरित लवादाने उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांचं स्पष्टीकरण न मिळाल्याने ही कायदेशीर कारवाई होणार आहे. सोबत EDनं आता आपला तपास पूर्ण करून सदा कदम यांच्या सोबतीला अनिल परबांनाही आत घ्यायचंय याबाबत आपलं मत बनवलेलं दिसतंय. त्यामुळे पुढच्या काही दिवसात दुसरा अनिल कोण ते नाही का, पहिचान कोण, तसंच दुसरा अनिल कोण या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला मिळणार आहे.
तोवर तुम्ही गेस करा, अनिल परब इतके दिवस कोणाच्या अभयावर जगत होते, कोणाच्या शब्दावर जगत होते, कोणाच्या शब्दाखातर बाहेर फिरत होते? का अचानक किरीट सोमय्या किंवा इतर भाजप नेते, मोहित कंबोजपासून सगळेच अनिल परबांचं नाव घेणं टाळत होते? हे सगळं मी पुढच्या एखाद्या व्हिडिओत स्पष्ट करेन. तोवर बराच सगळा मामला संपलेला असेल. आणि हा जो काही वेळ लागणार आहे माझ्या पुढच्या व्हिडिओत जे मी काही तुम्हाला सांगणार आहे, तोवर हा सस्पेन्स राहू द्या की जरा. सस्पेन्स का मजा लीजिए असं म्हणतात ना, सस्पेन्स का मजा लीजिए. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.